नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण भारतातील उच्च शिक्षणामध्ये सध्या जोमाने चालू असणारी रुसा अर्थात राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान ही योजना सविस्तर अभ्यासत होतो. हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जो मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आणि UGCच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे, जेणेकरून राज्य पातळीवरील शिक्षण संस्थांना केंद्राचा निधी, मार्गदर्शन व सहकार्य हे सहजासहजी प्राप्त व्हावे. मित्रहो, या योजनेच्या संबंधाने माहिती घेत असताना आपण पाहिलं की उच्च शिक्षणामध्ये सर्वदूर संधी, समानता व प्रावीण्य या अत्यंत 3 महत्त्वाच्या गोष्टी किंवा उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेलं आहे. रुसाने देखील याच निकषांवर निधींचं वितरण करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे रुसा या 3 निकषांच्या आधारावर आपली मदत देत असताना अनेक अपेक्षा बाळगतं, अनेक परिवर्तन होण्याची इच्छा प्रदर्शित करतं आणि या सर्व बाबी आपण आतापर्यंतच्या या तासामध्ये पाहिलेल्या आहेत. उच्च शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर लाभ होतील. रुसाच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये ज्याचं नाव सर्वसमावेशक दर्जेदार उच्च शिक्षणाचा विकास असं ठेवण्यात आलेलं आहे, 129 पानांचं जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे जवळपास 1,84,740 कोटींची गुंतवणूक ही होणार आहे. साहजिकच त्या दृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र राज्याने देखील रुसाच्या अनुषंगाने येणाऱ्या साऱ्या शर्ती, अटी स्वीकारून या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर जर आपल्याला असं वाटत असेल की आता उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे क्रांतिकारक बदल होतील, ते होतही आहेत, नाही अशातला भाग नाही. परंतु याचा अर्थ सारं काही आलबेल आहे असा मात्र मुळीच नाही. रुसामुळे अनेक जटिल व क्लिष्ट प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत किंवा रुसाच्या ज्या टर्म्स, कंडिशन्स आहेत, अटी शर्ती आहेत, त्या काहीशा जाचक आणि भारतासारख्या मागास देशामध्ये अत्यंत अन्याय्य वाटाव्यात अशा स्वरूपाच्या आहेत. त्याचा देखील आज आपण आढावा घेणार आहोत. रुसावर जी सगळ्यात मोठी टीका केली जाते ती ही की हे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण अर्थात LPG किंवा खाऊजा या धोरणाचे अपत्य आहे अशी. म्हणजे उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढावी, उच्च शिक्षण सर्वांना सहजासहजी उपलब्ध व्हावे, उच्च शिक्षणामध्ये एक प्रकारची समानता असावी, या साऱ्या उदात्त हेतूंना समोर ठेवून रुसाने आपली फंडिंग सुरू केलेली आहे किंवा आपली आर्थिक मदत सुरू केलेली आहे असं आपल्याला जरी वाटत असले तरीही रुसामध्ये उच्च शिक्षणाची जबाबदारी सरकारने अत्यंत धूर्तपणे स्वतःच्या खांद्यावरून दूर केली आहे असे म्हणतात. रुसामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला यथायोग्य मूठमाती देण्यात आलेली आहे व त्याऐवजी उच्च शिक्षणातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे सूत्र
समोर येईल की काय असे आता वाटत आहे. रुसामध्ये केंद्रीय तसेच राज्यस्तरावरील विद्यापीठांना, उच्च शिक्षण संस्थांना मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता दिली आहे. ही स्वायत्तता मग शिक्षण शुल्क आकारणीत होणार हे ओघानेच आले. रुसामध्ये हेच सूत्र अत्यंत खुबीने गोवण्यात आलेले आहे. रुसामध्ये सामील असणाऱ्या केंद्रीय तसेच राज्यस्तरीय विद्यापीठांना, उच्च शिक्षण संस्थांना आपापले शैक्षणिक शुल्क दर 3 वर्षांनी 10% वाढवण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे. साहजिकच पब्लिकसाठी प्रायव्हेट इंटरेस्टची काळजी घेणे यामध्ये महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि म्हणून रुसा हे खाजगीकरण उदारीकरणाचे अपत्य आहे असे म्हटले जाते. एका अर्थाने विद्यापीठाच्या चौकटीतून बाहेर आलेले उच्च शिक्षण व मार्केटला पूरक असे उच्च शिक्षण असा काहीसा मध्य साधण्याचा प्रयत्न रुसा करते. आणि रुसाचे नीट अवलोकन जर केले तर आपल्या लक्षात येईल की उच्च शिक्षणाच्या जबाबदारीपासून सरकार आता दूर पळत आहे, मुक्त होऊ इच्छित आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट पूर्वशर्त म्हणून महत्त्वाची करण्यात आलेली आहे की रुसाचा लाभ घेण्यासाठी सर्व शिक्षण संस्थांना ॲक्रिडिटेशन किंवा स्वतःचे मूल्यांकन व अधिस्वीकृती करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. आता प्रश्न हा आहे की हे मूल्यांकन किती उच्च शिक्षण संस्था, मग ते विद्यापीठ असेल किंवा सरकारी खाजगी अनुदानित महाविद्यालये असतील, परंतु या नॅकच्या शिवाय रुसाचा निधी मिळणार नाही ही शर्त अत्यंत घातक अशी आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेची अर्थात नॅकची मान्यता ही बंधनकारक ठरवल्यामुळे आणि या रुसा योजनेचं बेनिफिट घेण्यासाठी स्वतःचा काही हिस्सा या योजनेमध्ये टाकणे अनिवार्य केल्यामुळे अनेक उच्च शिक्षण संस्थांना रुसाचा लाभ घेणे शक्य होणार नाही. फार निवडक संस्था या अशा कठोर निकषांचे पालन करू शकतील किंवा त्या निकषांमध्ये बसू शकतील आणि साहजिकच त्यामुळे या शिक्षण संस्था अनुदानासाठी अपात्र ठरतील. म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अनुदान पात्रतेसाठी तयार करण्यात आलेले निकष सर्वांना समदृष्टीने शिक्षण देण्याच्या उद्दिष्टात बाधा आणू शकतात आणि शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आणखीन भेदाभेद वाढू शकते. तर नॅकची ही अनिवार्यता अतिशय आश्चर्यकारक व काहीशी अन्यायकारक अशी पूर्वशर्त रुसाची आहे की ज्याच्यावर विचार होणे गरजेचे आहे. आणखीन एक रुसावर होणारी मोठी महत्त्वाची आणि वास्तविक टीका ही आहे की रुसामुळे दुर्बल हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडतील. रुसा कोणाला निधी देत आहे तर जे ऑलरेडी सबल आहेत त्यांना आणखीन सबल होण्यासाठी रुसा निधी देत आहे. म्हणजे जे गुणवत्तेच्या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांच्या शिक्षण संशोधनाच्या माध्यमात ऑलरेडी अग्रेसर आहेत, रुसा
त्याच निकषांवर त्यांची पडताळणी करणार आणि त्यांना अधिक निधीचा पुरवठा करणार। ही गोष्ट न्याय्य तत्वाला धरून नाही। या उलट ज्या शिक्षण संस्था खेड्यापाड्यांमध्ये कार्यरत असतात, दलित आदिवासींना शिक्षण देण्यासाठी काम करतात, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, भटक्या, विमुक्त, महिला, अपंग यासारख्या समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्यासाठी स्वतःला झिजवतात। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशाच शिक्षण संस्थांना सरकारच्या आर्थिक पाठबळाची गरज असते। मात्र रुसाच्या निकषानुसार राज्य सरकारांकडून किंवा उच्च शिक्षण संस्थांकडून केंद्र शासनाच्या तुलनेत निधी उभा करणे नक्कीच शक्य होणार नाही। विशेष म्हणजे ईशान्येकडील काही राज्यांना 100% अनुदान रुसामध्ये मिळणार आहे, काहींना 90% मिळणार आहे। मात्र हे निकष महाराष्ट्राच्या उपयोगाचे नाहीत। महाराष्ट्रामध्ये मुंबईची पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, दीक्षाभूमी नागपूर स्मारक समिती असेल किंवा रयत शिक्षण संस्था असेल, अमरावतीची शिवाजी शिक्षण संस्था असेल, या किंवा फार दूर कशाला आपली विवेकानंद शिक्षण संस्था असेल, यांच्याकडे शिक्षण घेणारा वर्ग कोणता आहे हे जर आपण बारकाईनं पाहिलं तर जे समाजामधले उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित आणि दुर्बल घटक आहेत ते सर्वजण या शिक्षण संस्थेसोबत जुळल्या गेलेले आहेत। परंतु रुसा अशा शिक्षण संस्थांना मदत करण्यामध्ये सढळपणा दाखवणार नाही। याचा अर्थ रुसामुळे जे ऑलरेडी सशक्त आहेत, स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची किंबहुना त्यातही पुढे जाण्याची ज्यांची क्षमता आहे, अशाच शिक्षण संस्थांना पुन्हा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हे रुसामुळे होईल। स्वायत्तता घेण्यासाठी रुसा प्रोत्साहित करतं शिक्षण संस्थांना, परंतु ही स्वायत्तता घेतल्यानंतर फी किंवा शिक्षण शुल्क हे कुठे जाईल? सामान्यांना ते परवडणारे नसेल। दलित, आदिवासी, वंचित, उपेक्षित, बहुजन, महिला, अपंग, दुर्बल घटक ते शिक्षण घेण्यासाठी कदाचित विचारही करू शकणार नाहीत। परंतु रुसा तेथे मौन बाळगते आणि त्यामुळेच रुसावर होणारी टीका ही आहे की रुसा हे दुर्बल, मग ते व्यक्ती असोत, समूह असोत किंवा शिक्षण संस्था असोत, यांच्यासाठी फारसा विचार करण्याच्या भानगडीत पडत नाही। रुसा एका अर्थाने दुर्बलांच्या अडचणीमध्ये वाढ करणारी योजना ठरत आहे। मित्रहो, भारतातील उच्च शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतात उच्च शिक्षणाचा ग्रास एनरोलमेंट रेशो इतका कमी का आहे? त्याचा सखोल आपण जेव्हा विचार करू तेव्हा भारतामध्ये असणाऱ्या सामाजिक, आर्थिक भीषण परिस्थितीचा आपल्याला अंदाज येतो आणि त्या गोष्टींवर उपचार म्हणून शिक्षणामध्ये बदल होणे आवश्यक आहे। अन्यथा हे सारे बदल वरवरचे अल्पजीवी असेच ठरतील। धन्यवाद।